पिंपरी चिंचवडमधील सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांच्या खुनाच्या प्रकरणात पोलीस तपासात नकुल यांच्या पत्नी चैताली भोईर आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार या दोघांचाही सहभाग असल्याचे निश्चित झाले आहे। 24 ऑक्टोबरच्या पहाटे साधारण 2:45च्या सुमारास माणिक कॉलनीतील आरोग्य केंद्राजवळ नकुल भोईर यांचा गळा आवळून खून करण्यात आला होता। सुरुवातीला चैतालीने स्वतः पोलिसांना फोन करून मीच खून केला अशी कबुली दिली होती, परंतु तपास जसजसा पुढे गेला तसतसे स्पष्ट झाले की हा खून एकट्याने नव्हे तर तिच्या प्रियकर सिद्धार्थ पवारच्या मदतीने केला गेला होता। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चैताली आणि सिद्धार्थ यांचे नकुल भोईर यांच्याशी कर्जाबद्दल, तिच्या मद्यपानाच्या सवयींबद्दल आणि परपुरुषांशी असलेल्या संबंधांबद्दल वाद अधिक तीव्र झाले होते। या पार्श्वभूमीवर संतापाच्या भरात चैताली आणि सिद्धार्थ यांनी नकुलचा खून करण्याचा निर्णय घेतल्याचा संशय आहे। हत्येची योजना पूर्वनियोजित असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। दोघांनी मिळून नकुल भोईर यांचा गळा ओढणीने आवळला आणि नंतर तीच ओढणी जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणात चैताली भोईर आणि सिद्धार्थ पवार दोघांनाही अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 1 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।